नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. कशाची मजा सर? वेगवेगळे चॅनल्स आपल्या निकालांसंदर्भात वेगवेगळे अफवा पसरवताना पाहायला भेटतात. ॲक्युरेट डेट तर काही माहितीच नाही. मात्र कुठं संप चालू आहे, आंदोलन चालू आहे, निकाल तुमचा लांबू शकतो. 12वीचा लागला लागला लागला, 10वीचा लांबला लांबला लांबला. अशा काहीशा गर्तेत तुम्ही सुद्धा अडकलेला आहात का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या निकालाची वाट बघताय? 10वी या 12वी बोर्डाच्या. ठीक आहे, तुमचा एक्सपेक्टेड निकाल काय असणार आहे? म्हणजे पेपर देऊन आल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमचे मार्क्स चेक केले होते, तुम्हाला सुद्धा अशा काही विशिष्ट मॅजिक फिगरची अपेक्षा आहे. अशी तुमची मॅजिक फिगर काय असणार आहे, तुमचे एक्सपेक्टेड मार्क्स काय असणार आहेत, ते तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि निकाल लागल्यानंतर लागलेले अर्थातच आलेले मार्क्स तुम्ही त्याच कमेंटला टॅग करून सांगायला विसरू नका. ज्याचे कोणाचे मार्क्स हे मिळते जुळते असणार आहेत त्याला आमच्या अनअकॅडमी महाराष्ट्र टीम कडून एक सरप्राइजिंग किट भेटणार आहे. ती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल, ती तुम्हाला पाहायची आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुमच्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या डेट्स काय असणार आहेत त्या नीट ऐका. तर आपल्या या ठिकाणी तुम्ही जर गुगलला गेलात आणि गुगलला गेल्यानंतर तुम्ही जर डिजी लॉकरला बघितलं तर डिजी लॉकरला आपल्या ज्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या संदर्भानं 10वी बद्दल अजून तरी कुठली चर्चा नाही, मात्र 12वी बोर्डाच्या वेबसाईटमध्ये कमिंग सून असं डिजी लॉकरला आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जे काही गुणपत्रिका असतात त्या सगळ्यात पहिल्यांदी डिजी लॉकरला अवेलेबल करण्याचं काम आपल्या सरकारकडनं होत असतं. दुसरी महत्त्वाची अपडेट, 10वी बोर्डाच्या निकालासंदर्भात बऱ्याच ह्याच्यामध्ये सांगितलेलं असणार आहे की निकाल याच्या ठिकाणी उशिरा लागणार आहे, संप चालू आहे, आंदोलन चालू आहे. मात्र असं काहीही नाही. या संदर्भात अफवांवर कोणताही विश्वास ठेवायचा नाही. आणि तुमची 12वी बोर्डाची तारीख ही 5 मेच्या आसपास असणार आहे. तर तुमचा 10वी बोर्डाचा निकाल हा 10 मे ते 15 मे या मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे. ही अपडेट तुम्हाला लक्षात ठेवायची. भेटूयात पुढच्या अपडेट्ससह. तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात. धन्यवाद.